आता थेट जाणार आहोत विधान भवन परिसरामध्ये विजय वडेट्टीवार बोलतायत। नहीं, उसके 2 बार उसने खुद की टेस्ट करवाई और उसको जब लगा कि अभी मेरे बॉडी में अल्कोहल नहीं है तभी वो आके सरेंडर हुआ और पुलिस ने दिखावा किया। ये स्पष्ट है। और निरपराध महिला की जान गई, उसके ऊपर कोई मदद उसको करने की कोशिश नहीं की सरकार ने। जब तुरंत पुणे में मदद की गई तो यहाँ पे भी करने की आवश्यकता थी, वो भी नहीं किया और आरोपी को पूरा का पूरा सेव करने का काम किया है। ये सरकार और पुलिस की मैं बोलूँगा ये बदमाशी है। फैमिली डिमांड कर रही है कि मर्डर के चार्ज लगाए जाए एफआईआर में, आप क्या कहेंगे? विपक्ष किस तरीके से नहीं, वो तो मर्डर ही है। 1:30 बजे तक उसने शराब पी और आज अभी मुझे पता चला है कि अंधेरी का भी वो बार में जहाँ भी ये चलते हैं वो 2-2 बजे तक ये सब चलते हैं। पब हो, डांस बार हो, वो सुबह के 5 बजे तक सब ये चलते हैं। वहाँ पे तो खुलेआम सब ड्रग्स हो, बाकी धंधे हो, सब चल रहे हैं। तो ये इसके ऊपर कोई रिस्ट्रिक्शन मुंबई में होनी चाहिए। जो टाइम है, नियम है, उसके ऊपर कानूनन कार्रवाई होनी चाहिए। तो ये 1:30 बजे तक इसने जब वहाँ पे शराब पी और 1:30 बजे के बाद में गाड़ी वो इसीलिए वो महिला को घसीटते गया। उस बीच जो वहाँ पे गाड़ी में बैठा था वो ड्राइवर को कॉल कर रहा था, तुम आ जाओ, फिर गाड़ी में बैठ जाओ। और ये तुम उसके ऊपर जैसा पुणे में कोशिश की गई वैसे ही वो ड्राइवर के नाम से ये आरोप लगाने की उसने कोशिश की। ड्राइवर के ऊपर ये ऑफेंस दाखिल होना चाहिए और ड्राइवर ने गाड़ी चलाया था ये शो करने के लिए उसने जो कोशिश की थी वो कोशिश कामयाब नहीं हुई। सर, सदन में किस तरीके से मुद्दा उठाया जाएगा विपक्ष द्वारा? कल भी उठाया गया था, आज भी उठाएंगे और इस विषय को जब तक कार्रवाई नहीं होती हम लोग शांति से नहीं बैठेंगे। विरोधकांनी आपले रंग दाखवलेले आहेत। तुम्ही इथे निवडणुकीसाठी बैठक घेत होता, मात्र तिथे समाजासाठी बैठकीला घ्यायला सुद्धा आला नाही। हे बघा, समाजाच्या बैठकी संदर्भात समाजाच्या बैठकीच्या संदर्भात जे काही सत्ताधारी बोलतायत हे दुतोंडीपणा आहे। ज्यावेळेस काही प्रकरण अंगलट आले की विरोधकांच्या नावाने चिठ्ठी फाडायची, हा तो धंदा आहे। तुम्ही जे काही आश्वासन दिलं, तुम्ही बैठका घेतल्यात, त्या संदर्भात काय चर्चा झाली, तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं होतं, कशाच्या भरोशावर ते आंदोलन स्थगित केलं होतं, याची माहिती आम्हाला नको? वेळेवर देणार तुम्ही आणि सर्वांना बोलवून घेणार? अरे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रमुख राज्यात प्रमुख 6-7 पक्ष आहेत, त्या 6-7 पक्षाच्या लोकांची मुख्य लोकांची बैठक घ्यायला पाहिजे होती, ते सांगायला पाहिजे होतं। तुम्ही एका बाजूला मुख्यमंत्री आश्वासन देत होते, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री आश्वासन देत होते, मग आम्हाला काही माहीतच नाही आणि त्यावर आमच्याशी कुठली गोष्ट शेअरच केली नाही, चर्चाही केली नाही, तर आम्ही दुतोंडी कसे? दुतोंडी हे आहेत म्हणजे आज आम्हाला जाऊन आपलं पाप जे काही करून ठेवलं आहे, फसगत केली आहे दोन्ही समाजाची, ते पापाची पावती आमच्या नावानं फाडायचा प्रयत्न होता। नाही, सरकारने शासनाने दोन्ही समाजातील वाद मिटेल अशा प्रकारची भूमिका घ्यावी। दोन्ही समाजाला ही जी काही दरी निर्माण झाली, एकमेकाच्या विरुद्ध 2 समाज उभे झालेत, एवढा संवेदनशील विषय आहे, तो संवेदनशीलपणे हाताळावा आणि दोन्ही समाजामध्ये ही दरी संपेल आणि हा निर्णय होईल असं वाटतं। म्हणजे त्या ठिकाणी करावं। चोरून लपून काय बैठका घेताय तुम्ही? यांनी सरकारने जी चोरून लपून बैठका घेतल्यात, यांनी चोरून लपून घेतली, दुसऱ्याने दुसऱ्या बाजूची चोरून लपून बैठक घेतली। का खुली आम्हाला बैठक घेतला नाही? तुमचा एजेंडा खुला असायला पाहिजे की आम्ही हे करणार आहोत आणि या समाजाचं समाधान होईल, आम्ही ते करणार आहोत, त्या समाजाचं त्या बाजूचं समाधान होईल। सर, पण 10% पिटिशन जे आरक्षण रद्द होण्यासाठी दाखल केले त्यांचा चेहरा समोर येईल असं मुख्यमंत्री म्हणतात। हे बघा, त्यावेळेस कोण होते तर त्यातले ते पण होते आणि आम्ही जो निर्णय त्यावेळेस घेतलेला गेला होता 10%चा एसीबीसीचा, तो निर्णय सर्व संमतीनेच घेतला होता, सर्व पक्षीय बैठकीमध्ये चर्चा करून घेतला होता। त्यामुळे अशा प्रकारचं बोलणं म्हणजेच आपण केलेल्या चुकावर पांघरून घालणं आहे। हर बार घटना के बाद ही सब पे कार्रवाई एक यार होने के बाद कॉरिडॉर संदर्भात कुठला विरार अलिबाग जे कॉरिडॉर आहे ते 1000 कोटीची प्रॉपर्टी, 1000 कोटीचं भूसंपादन झालं आहे। तिथला प्रांतांनी जो गैरप्रकार केला आहे त्यामध्ये त्यांनी 100-150 कोटी रुपये कमवले आहेत। त्याची SIT मार्फत चौकशी करायची आम्ही मागणी केली आहे। जी प्रकरणं समजवता नाही ती प्रकरणं त्या न्यायालयाच्या माध्यमातून सोडवायला पाहिजेत। यांनी बोलवलं, पैसे घेतलेत, 4-4 दलाल पोचले, त्यांच्या गाड्या नंबरसह मी दिलेत आणि दलाल पोसून दलालाच्या माध्यमातून
त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या घुरपडलेल्यांनी 150 कोटी रुपये किमान त्यामध्ये खाल्लेत, दर वाढवून दिलेत, काही ठिकाणी जगलरी केली. या सगळ्या प्रकारांची चौकशीची मागणी केली. ड्रोन उडवते ते समजत नाहीये. ड्रोन उडवले जातात ग्रामीण भागामध्ये, ड्रोन उडवले जातात. ड्रोन नाही, ते कोण उडवत आहेत, काय आहेत, हे सरकारने चौकशी करावी. शासन म्हणून आम्ही त्यांच्याकडे ती मागणी करतो. सर, घटना घटने के बाद ही बार पर कार्रवाई तर विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सल्ला दिलेला आहे. दोन्ही समाजातले वाद मिटतील अशी भूमिका सरकारनं घ्यायला हवी. दुटप्पी आम्ही कसे, असाही सवाल यावेळेला विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. काल झालेल्या टीकेवरती त्यांनी हे भाष्य केलंय.